नमस्कार, मी सरिता कौशिक। कालचाच विषय आज पुढे तापलाय, त्यामुळे 0 आवरची सुरुवात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि गेल्या 8 दिवसांमध्ये सर्वाधिक जास्त पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या बातमीनं आणि त्यावरील आजच्या ओबीसी समाजाच्या असंख्य आणि तीव्र प्रतिक्रिया। राज्यात जर ही बातमी मोठी आहे, तर देशात मात्र आज वादळ उठलं, ते म्हणजे एका नामांतरावरून। भारत की इंडिया, आपल्याला यावरून सुरू झालेल्या नव्या वादावरही चर्चा करायची आहे। मात्र सुरुवात करूया मराठा आरक्षणाच्या बातमीनं। जालनाच्या सराटीमध्ये जे घडलं त्यानंतर राज्यात आरक्षणासाठी झालेले मराठा समाजाचे आंदोलने आणि त्यावरून तीव्र झालेले आरोप प्रत्यारोप, हे सगळं आपण गेल्या 4 दिवसांमध्ये पाहिलंय। त्याच मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं एक शिष्टमंडळ आज जालन्यात पोहोचलं। त्यात मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे, अर्जुन खोतकर यांच्या सोबत राष्ट्रवादीचे राजेश टोपेही होते। त्यामुळे त्यांच्या उपस्थितीवरूनही बऱ्याच चर्चा रंगल्या। सगळ्यांनी जवळपास 1 तास मनोज जरांगेंशी चर्चा केली। सरकारचा प्रस्ताव मनोज जरांगेंसमोर ठेवला, मात्र सरकारी प्रस्तावाशी जरांगेंची सहमती झाली नाही आणि त्यानंतरही जरांगेंनी पुन्हा एकदा नवा अल्टिमेटम दिला। 4 दिवसांमध्ये GR तरच उपोषणातून माघार, असा अल्टिमेटम जरांगेंनी दिला आहे। जालन्यात गेलेलं हे शिष्टमंडळ उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होईल। त्याच बैठकीत लाठीमार प्रकरणासंदर्भात उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल, अशीही माहिती मिळते। पण मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनामध्ये ओबीसींचं आरक्षणही चर्चेत आलं। त्याचं झालं असं की उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी एक मागणी स्पष्ट केली, ती म्हणजे निजामकालीन पद्धतीनुसार मराठा कुणब्यांना आरक्षण मिळावं। आणि जर आता जरांगेच्या मागणीनुसार झालं तर ओबीसी कोट्यात लाभार्थ्यांची संख्या वाढेल आणि त्यामुळे ओबीसी समाजातून जरांगेच्या मागणीनंतर एक वेगळाच सूर आज ऐकायला मिळतोय। देशात किती जाती आहेत माहितीये? 3500 पेक्षा जास्त मुख्य जाती आणि त्यांच्या असंख्य पोटजाती। महाराष्ट्रात एकट्या ओबीसी मध्ये किती जाती आहेत? तर 346 पेक्षाही जास्त। देशात आणि राज्यात ओबीसींमध्ये मोडणारा समाज 52% आहे आणि या समाजाला एकूण 27% आरक्षण आहे। आणि जरांगेच्या मागणीनुसार जर मराठा समाजाचा त्यात समावेश झाला तर मग आरक्षणाच्या ओबीसी कोट्यात स्पर्धा तुफान वाढेल आणि नक्कीच संघर्ष पेटेल काय? तीव्र प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत। मुंबईत बघा, मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मात्र त्यासाठी आरक्षणाच्या कोट्यात वाढ करावी, अशी मागणी ओबीसी नेते करतायत। त्याला कारणही तसंच आहे। मंत्री छगन भुजबळांच्या मते ओबीसी आरक्षणात 300 पेक्षा जास्त पोट जातींचा समावेश आहे, त्यांची लोकसंख्या तुलनेनं कमी आहे। जर त्याच मराठा समाजाला सरसकट सामील केल्या गेलं तर आरक्षण हीच स्पर्धा होऊन जाईल। त्यामुळे ओबीसींच्या असलेल्या आरक्षणाला धक्का लावू नका, असं भुजबळांचं मत आहे। दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे एक मागणी केली। ती काय आहे पाहूया। ओबीसीला जो आता कोटा आहे, त्या कोट्यातून आणखीन काहीतरी वाटेकरी करणं, ते ओबीसीच्या गरीब लोकांचा सुद्धा एक प्रकारे अन्यायाचं होईल, असं काही लोकांचं म्हणणं आहे। ते एकदम दुर्लक्ष करण्यासारखं नाही। त्याला पर्याय हा आहे की आज जो 50%ची अट आहे, त्या 50%मध्ये आणखीन 15-16% ॲडिशनल करण्याच्या संबंधीची दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली तर हे प्रश्न सुटू शकतात। म्हणजे याच्यामध्ये ओबीसी आणि इतर लोक यांच्यात मतभेद नको, त्यांच्यात वाद करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आमचा त्याला यत्किंचितही पाठिंबा नाही।
बहुमतातलं सरकार आहे राज्यात आणि केंद्रामध्ये. आज झटक्यामध्ये काम होऊ शकतं. फिरवाफिरवी कशाला 1 महिन्याची मुदत पाहिजे. कुणबी मराठा देण्याची भूमिका स्वीकारली, प्रमाणपत्राचं तपासणी. उद्या कुणबी मराठा देत असताना पहिल्यांदा आरक्षण वाढवा. मी तर त्या मंचावर जाऊन बोललो जिथे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी की आपण यामध्ये वाढ करा आणि मग ओबीसीच्या संदर्भातला विचार करा. तर आज उद्या जर ही भूमिका स्वीकारली तर मला वाटतं की आम्ही ओबीसी नेता म्हणून जी भूमिका ओबीसी समाजाची आहे ती भूमिका माझी राहणार आहे. मी एवढं स्पष्टपणे सांगतोय, तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाढ करा आणि मग हा विचार करा. काल सकाळी वडेट्टीवार यांनी मराठा कुणबी समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतली. त्यावर त्यांच्या पक्षातून विरोधी सूर उमटू लागला. तर आज सकाळी त्यांनी आरक्षणाचा कोटा वाढवा आणि मग आरक्षण द्या अशी भूमिका घेतली. पण जर असं झालं तर खरंच मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार आहे का? त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा माझाचा पहिला प्रश्न होता, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायची वेळ आली तर तिढा सुटेल की आणखी वाढेल? तुम्हाला ते सांगायचं होतं. मनोज जरांगेच्या आंदोलनानंतर एक गोष्ट मात्र अधिक स्पष्ट झाली, ती म्हणजे जर ओबीसींना असलेल्या आरक्षणातच मराठा समाजाचा समावेश केला तर राज्यातला ओबीसी समाज मात्र नाराज होऊ शकतो. हे आम्ही नाही तर महाराष्ट्रातील ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनीही बोलून दाखवलं. खरं तर महाराष्ट्रातील कुणबी समाजाला ओबीसीत आरक्षण आहेच, पण मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचं जात प्रमाणपत्र द्यावं आणि त्यातून मग आरक्षण द्यावं अशी मागणी झाली. त्यावर ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतलाय. निजामाच्या प्रदेशामध्ये ज्या जुन्या नोंदी आढळलेल्या आहेत की काही मराठा समाजाच्या जुन्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या असतील तर त्याच्यासाठी घटनात्मक राज्य मागासवर्गीय आयोग आहे ना. राज्य शासनाने असा प्रयत्न केला की ओबीसी मध्ये कुठला तरी समाज घुसवायचा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या तिरगणा करायच्या, हे ओबीसीला मुळीच मान्य होणार नाही. त्यासाठी हा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कोणी सरकार ओबीसी विरोधात भूमिका घेईल त्या सरकारचा पायउतार जे आहे ते ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही. जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में इसके आगे राज्य करेगा. ओबीसी नेत्यांचं मत स्पष्ट आहे, त्यांची मागणीही स्पष्ट आहे. अजून एक मागणी जालन्यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगेंनीही केली आहे. त्यांनी काल 0 आवरमध्ये बोलताना सरकारला अल्टिमेटम दिला आणि थेट GR काढण्याची मागणी केली. GR नाही तर माघार नाही असं म्हणत त्यांनी उपोषण सुरूच ठेवलं. पण ओबीसी नेते आणि शरद पवार म्हणाले तसं ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवता येईल का? तर त्यासाठी आम्ही हरिभाऊ राठोड यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अनेक वर्ष ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात काम केलंय, त्यामुळे त्यांच्याकडून समजून घेऊयात की हे आरक्षण मिळालं तर कोर्टासमोर टिकेल का आणि एका दिवसात अध्यादेशाद्वारे आरक्षण देता येईल का? पाहूया. मराठा समाजाला आरक्षण देता येईल त्यासाठी आज आता तुरंत 2 पर्याय आपल्याकडे, 2 भागात आहे. एक तर 50% मर्यादा वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती करावी. दुसरं हे झाल्यावर मिळेल असं नाही आहे तर लोकसंख्या करावं लागेल. लोकसंख्या केल्यानंतर ओबीसीचं पर्सेंटेज ऑटोमॅटिक वाढणार आहे तर त्याप्रमाणे 27% आरक्षण वाढवून देता येईल आणि किंवा 50% मर्यादा जसं आपण पूर्वी मराठा समाजाला दिलं होतं ते 50% बाहेरचं ते देता येईल. परंतु आज त्यांची मागणी ती नाही आहे मराठा समाजाची. आज त्यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधून पाहिजे. तर ओबीसी मधून देता येईल का? तर माझं म्हणणं आहे की देता येईल. 19% आरक्षण आहे ओबीसीसाठी आज महाराष्ट्रामध्ये. त्यातले 5% कुणबी आणि मराठा एक करून त्यांना वेगळा वर्ग करावा लागेल. जसं आपण भटके, विमुक्त, धनगर, वंजारी वेगवेगळे वर्ग केले आहेत त्यांना 3%, 2.5%, 2% असं दिलेलं आहे. तसंच आपल्याला मराठा आणि कुणबी एकत्र करून 5% आरक्षण देता येईल. मग हे बघा, ज्यावेळेस विधानसभा नसते म्हणजे आता विधानसभा नाही आहे, सरकारला वाटतंय की याच्यावर आपण
अध्यादेश करू शकतो का? आणि तो जी आर, अध्यादेश किंवा कायदा याचा अधिकार सरकारला आहे. राज्यपालची मान्यता घेऊन आजच्या आज जी आर काढता येतो. त्याच्यात असं म्हटलं जातं की आता विधानसभा काही चालू नाही आहे, अशा प्रकारचा निर्णय घेणं सरकारला आवश्यक झालेलं आहे. परिस्थिती फार वाईट झालेली आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे मान्य राज्यपालांनी याला मान्यता द्यावी. तर संध्याकाळपर्यंत ते मान्यताही मिळेल, उद्यापर्यंत आपल्याला अध्यादेश काढता येईल. महाराष्ट्रात एका नव्या वादाची ठिणगी पडते की काय अशी भीती सुरू झाली आहे. पण असं असताना छत्रपती संभाजी राजेंनी मात्र सगळ्याच पक्षांचे कान टोचले आणि मनोज जरांगेंच्या मंचावर जाणाऱ्या प्रत्येक नेत्याला एक प्रश्नही विचारलाय. काय परखड बोल सुनावले आहेत छत्रपती संभाजी राजेंनी ते बघूयात. साधा माझा प्रश्न आहे सगळ्या पुढाऱ्यांना, माझा प्रश्न आहे, सगळ्या पक्षातल्या लोकांना माझा प्रश्न आहे की संविधानाने सांगितलंय की तुम्ही आरक्षण कोणाला देऊ शकतो आपण? जो माणूस, जी व्यक्ती, जे समाज हे सामाजिक मागास असेल तर. या मिनिटाला मराठा समाज हा सामाजिक मागास नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. पण प्रथमतः मला असं वाटतं की तुम्ही सामाजिक मागास सिद्ध करणं आयोगाच्या माध्यमातून ह्याच्याकडे या सरकारने लक्ष घालायला पाहिजे. हा मुद्दा सोडून सगळीकडे दुसरीकडनं सगळे आपापले सगळे स्टेटमेंट्स आपापल्या परीने सोयीनुसार सगळे करायला लागलेले आहेत. त्यामुळे आता छत्रपती संभाजी राजेंच्या प्रश्नाचं उत्तर कोण देतंय ते पाहावं लागेल. कारण आरक्षणाविषयी समाज प्रबोधनाचीही तितकीच गरज आहे. आता वेळ झालीये मात्र मीडिया सेंटरला जाण्याची. तिथं पाहूयात की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायची वेळ आली तर तिढा सुटेल की आणखी वाढेल, या प्रश्नावर महाराष्ट्राला काय वाटतंय. फेसबुकवरून तुकाराम शेळके यांची प्रतिक्रिया, अशा आरक्षणानं तिढा वाढेल. फेसबुकवरूनच शंकर भुजबळ यांची प्रतिक्रिया, तिढा वाढणार आणि राजकारणी समाजामध्ये भांडणे लावून तेढ वाढवणार. फेसबुकवरूनच अर्जुन माने, माझ्या मते आशानेच तिढा सुटणार. निलिमा येडेकर, खरं तर कोणत्याही समाजाला आरक्षण लागू करू नये. राजकारणी लोक फक्त गंमत बघतात, दंगलींमुळे लोकांचे नुकसान होते. फेसबुकवरून रामचंद्र गुजराती, तिढा वाढणार. 2024च्या निवडणुकीपर्यंत हे असंच चालणार. फेसबुकवरून दीपक देगाव, ओबीसी समाज पण रस्त्यावर उतरेल. अनिल राठोड, इंस्टाग्रामवरून, आरक्षणामुळे सगळी वाट लागली आहे. आरक्षण धर्मावर न देता आर्थिक निकषावर द्या. इंस्टाग्रामवरून अक्षय जाधव, 100% तिढा वाढणार. संकेत मादजे, आरक्षण दिल्यानं तिढा वाढणार नाही आणि ओबीसी मधून दिलं तरी तिढा कमी होणार नाही. निर्णय सखोल अभ्यास करूनच घ्यावा, तरच तिढा सुटेल. आता वेळ झाली गेस्ट सेंटरला जाण्याची. तिथं जालन्यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे हे आपल्या सोबत असणार आहेत. मनोजजी, आज परत एकदा तुमचं 0 आवर मध्ये स्वागत करते. आज तुमच्याकडे मंत्रिमंडळातील सगळी नेते मंडळी येऊन गेलीत. चर्चा आम्ही नक्की ऐकली सुद्धा बरीचशी, पण सर्वच काही ऐकू आलं नाही. त्यांनी तुम्हाला उपोषण सुरू ठेवून मुंबईला या असं म्हटलं, पण तुम्ही ते का नाकारलत? मी जनतेचा सेवक आहे आणि मी मुंबईत जाऊन काय करणार? मी ना एखादा अधिकारी आहे, ना मी एखाद्या प्रशासकीय पदावरती आहे. मी मुंबईला जाऊन काय? आम्ही त्यांना गादीवर बसवलंय, त्यांनी मुंबईला जायला पाहिजे आणि आमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांनी अध्यादेश काढला पाहिजे. मी मुंबईला जाऊन करणार काय, हा मी त्यांना प्रश्न विचारला. खरं तर मला आपल्याला पुढचे अनेक प्रश्न आहेत, पण त्याआधी मला विचारायचंय मनोजजी, आज तुमची तब्येत कशी आहे? जी
चांगली आहे एकदम, कारण आज 9वा दिवस आहे उपोषणाचा. परंतु समाजाचं हे प्रेम बघून ऑटोमॅटिक मला ऊर्जा मिळते. समाजाला माझ्या खूप विश्वास आहे की खूप वर्षापासून मराठा समाजाचे विद्यार्थी हे वेदना सहन करतायत, भोगतायत, त्यात प्रश्न सोडवतोय. दुःख समाधानी आहेत मीही, मलाही त्यांच्या समाधानामुळे ऊर्जा मिळते. एकजूट आमची झाली, या एकजुटीतून 100% आम्ही आता आरक्षण मिळवून घेणार आहे, यात काही दुमत नाही. तुम्ही आज पाणी प्यायलात की नाही? कारण आजपासून तुम्ही पाणी पण पिणार नाही असं म्हटलं होतं आणि खरं तर सरकारला सुद्धा त्याच गोष्टीची चिंता वाटते. नाही, पाणी यासाठी पिणार नव्हतं की आम्ही 2 दिवसाचा वेळ दिला होता, मागितला पण होता. तर मग आज त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता, घेतला नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की आता मी तुम्हाला 1 घंटाही वेळ देऊ शकत नाही. मी 2 दिवस तुमच्या मतावरती पाणी पिलं होतं, परंतु आम्ही आणखी त्यांना 4 दिवसाचा वेळ यासाठी वाढून दिला की आमच्या लक्षात आलं की त्यांचं जर इतके जबाबदारीनं ते बोलत असतील, त्यांच्यातली आम्हाला मुख्य म्हणजे ताई जबाबदारी दिसली की हे जबाबदारीनं बोलताय. आम्ही जबाबदारीनं आरक्षण देणारच, मराठ्यांना आरक्षण देणार, काळजी करू नका, फक्त वेळ थोडा वाढून द्या, नसल महिना तर थोडा कमी द्या, पण द्या. मी स्पष्टपणानं सांगितलं मी तुम्हाला 1 घंटाही वेळ देऊ शकत नाही, पण आता देतो तुम्हाला, 4 दिवसाचा वेळ देतो. त्यांचं म्हणणं होतं आणखीन थोडासा जास्तीचा द्या, पण 4 दिवसावरती आमचं सगळ्यांचं फायनल ठरलं आणि आम्ही 4 दिवसाचा वेळ वाढून दिला. पण मी उपोषण सोडणार नाही, याच्यावरती मी ठाम होतो. ठीक आहे बोलले, सोडू नका, पण तुम्ही जी अट घातली होती की पाणी त्याग करेल, ते पाणी त्याग करू नका, पाणी घेत राहा. आणि मी शब्द दिला, ठीक आहे पाणी मी घे 4 दिवस. आम्ही पण तुम्हाला सांगतोय की तुम्ही काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. महाराष्ट्राचं लक्ष तुमच्याकडे आहे, सगळ्यांनाच तुमची काळजी आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच काळजी घ्या. एक वेगळी व्यक्ती ह्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या जवळ दिसली आणि ती म्हणजे राजेश टोपे. राजेश टोपे हे आपल्या पाठीशी ह्या सगळ्या मंत्र्यांबरोबर येऊन बसले होते. त्यांचा या संपूर्ण चर्चेमध्ये काय भाग होता? काय म्हणाले टोपे तुम्हाला? नाही, ते काय नाही म्हणले. आम्ही 2 पोषणला बसले होते. आम्ही आता ते आले असतील त्यांचं, आता आम्हाला काय आता काही मिळत लागत नाही कोण कोणाकडे त्याला. तर मला तरी काय माहिती कोण का आले का बसले. मी माझा पहिल्यापासून आत्ताच नाहीये, माझ्या समाजाला सगळं माहिती आहे. मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही की हा माणूस कोणत्याच पक्षाला मानत नाही. कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी जातीसाठी निष्ठेने लढतो. मी माझ्या जातीशी तडतोड करत नाही. कोणचंही मंत्रिमंडळ असलं, कोणचंही सरकार असलं तरी मी आंदोलन करून संबंध मेंटेन करत नाही. मी माझ्या समाजाशी संबंध मेंटेन करतो. इतका गाढ विश्वास माझ्या समाजाला माझ्यावर आहे. त्यामुळे माझ्या बाजूला कोण बसलं आणि कोण बसलं त्याला काहीच नाही. आता ते या मतदारसंघाचे आमदार आले असतील किंवा त्यांचं काही सरकारचे मंत्री बरोबर ते त्यांनाच माहिती कशाला. खरं तर तुम्ही एकदा माईक हाती घेतला आणि तुम्ही माईकवर थोडेसे नाराज झाले आणि तुम्ही काहीतरी एक भाषण केलं. त्यावेळेला नक्की समोर काय होत होतं? तुम्ही लोकांना शांत करताना त्यांच्यावर थोडेसे नाराज झाले असं वाटलं, तर काय नक्की होत होतं ते आम्हाला ऐकू आलं नाही. नाही, ते पोरं थोडंसं आरडा करत होतं, घोषणाबाजी, बाकी काय नव्हतं दुसरं. तर त्यांना थोडं शांत केलं. काय आता ती थोडी काय होतं, ते मराठवाड्याची भाषा असल्यामुळे लोकांना रागा बोलला असं वाटतं, परंतु आमच्या मराठवाड्याची भाषाच तशी आहे, त्याच्यामुळे ते शांत करत होतो आम्हाला, ते शांत झाले. खरं तर परत एकदा म्हणजे आपण मंत्रिमंडळजींनी तुम्हाला भेट दिली ते बघू. आज किंवा उद्यामध्ये परत मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करून देण्याबद्दल झालं का? आजही आपली बातचीत झाली का मुख्यमंत्र्यांशी? नाही, ते सगळे मंत्रिमंडळाचे जेवढे काय बांधव आले होते त्यांनी परत गाव इथं आमचं आंदोलन ठिकाण सोडून एक बऱ्याचशा अंतरावरती खूप लांबपर्यंत गेले पायी. तिथं त्यांनी कुठं तिकडं आता आम्हाला दिसलं नाही मंदिरात असल्यामुळे ते कुठं गेले आणि त्यांनी तिकडून फोन लावले मुख्यमंत्री आणि बाकीच्यांना सगळ्यांना. सीएम साहेबाचा फोन लागला नाही असं परत त्यांनी रिटर्न येऊन आम्हाला सांगितलं.
मग त्यांना जर काय किंमतच द्यायची नसती ते तिकडून तिकडेच गेले असते. ते वापस येऊन आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्याचा फोन लागला नाही. मग आम्ही हमेशा निगेटिव्ह राहू नये, आम्ही विश्वास ठेवला नसेल लागला. ते म्हणले मी निरोप घेऊन वापस येतो, उद्याच्याला परत. मग वापस येतो असं बोलले नसते ना. उद्या मंत्रिमंडळामध्ये हा विषय येणार, पण आज मुख्यमंत्र्यांचा फोन एवढं मंत्रिमंडळ आल्यानंतर लागला नाही, हे तुम्ही मान्य करताय का? म्हणजे असं होऊ शकतं का? मुख्यमंत्री पण थांबले असतील त्यांच्या फोनसाठी. आज महाराष्ट्राचं लक्ष आहे तुमच्या उपोषणाकडे. नाही, मग आता ते त्यांचं त्यांना माहीत, परंतु आम्ही विश्वास या शब्दावर ठेवला. कारण मराठवाड्यातले लोक आणि आपले विदर्भातले लोक आमचे हे विश्वास खूप ठेवतात एकमेकांवरती. तसं की विश्वास यासाठी ठेवला की त्यांनी वापस येऊन सांगितलं फोन न लागल्यामुळं मी मुंबईला जातो आणि उद्या परत सकाळी वापस येतो निरोप घेऊन, मला सकारात्मक तोडगा काढायचा. मग खरोखर लागला असता तर तिकडून तिकडेच म्हणले असते त्याला फोन नाही लागला म्हणून नाही येत, असं ही विश्वास एवढाच फक्त की म्हणून खोटं वाटत नाही. वापस दिसते आले तर खोटं वाटलं असतं. बरं, एकच मी तुम्हाला विचारते, तुमच्या ह्या मागणीला घेऊन ओबीसी समाजामध्ये बऱ्याच प्रतिक्रिया आज राज्यभर उमटत होत्या आणि त्या प्रतिक्रियांमध्ये कुठंतरी नुसतंच कुणबी सर्टिफिकेट देऊन, प्रमाणपत्र देऊन आरक्षण ओबीसींमध्ये देऊ नये असा कुठंतरी एक सूर होता. ओबीसींचं पहिले आरक्षण वाढवावं आणि मगच हे करावं, अशा पद्धतीच्या ज्यादातर मागण्या तिथं होत्या. काय म्हणाल? त्यामुळे खरं तर हा जो कालावधी आहे हा वाढणार आणि दुसरीकडे ओबीसी आणि मराठा कुणबी अशा पद्धतीचा काही संघर्ष पेटेल का? नाही पेटणार नाही. आम्ही गावखेड्यातले लोक एकमेकांच्या मदतीत येतो, आम्ही एकमेकांना सहकार्य करतो. हे वरचे 4-2 असतील की ते आरडा करून त्यांचा वैयक्तिक त्यामध्ये काय असू शकतो स्वार्थ, मला काय त्यात पडायचं नाही. परंतु काही होणार नाही, कारण मराठा समाज हा पहिल्यापासून ओबीसीत आहे. विनाकारण आम्हाला ओबीसी वरच्या वर ढकललं होतं आणि 100% काही वादविवाद होणार नाही. त्यांच्या लक्षात आलं की गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांचंही कमी होत नाही, आम्हालाही मिळतंय. फक्त त्यांनी हिशोब व्यवस्थित करावा, काही होणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. न लागता मराठा 50% असेल हे मी खात्रीपूर्वक सांगतो. धन्यवाद मनोजजी, आमच्याशी आजही बातचीत केल्याबद्दल. आणि उद्या सकाळी तुम्हाला हवं ती सरकारकडनं तुम्हाला आश्वासन मिळावं ही अपेक्षा आम्ही करतो आहे. आता वेळ झाली आहे महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्याची. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायची वेळ आली तर तिढा सुटेल का, असं किती जणांना वाटतं पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. युट्यूबवर एकूण 37,000 मतं पडली. ,84% लोकांचं म्हणणं आहे तिढा वाढणार. 16% लोकांचं म्हणणं आहे तिढा सुटणार. ट्विटरवरून 80% लोकांना वाटतंय तिढा वाढणार, तर फक्त 20% लोकांना वाटतंय तिढा सुटणार. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायची वेळ आली तर तिढा वाढणार, अशा पद्धतीचा कौल आज या प्रश्नाला महाराष्ट्रानं दिलेला आहे. महाराष्ट्रातील 50,000पेक्षा जास्त जणांचा कौल आज आपण पाहिला आहे. तर तिढा वाढणार हेच जवळपास लोकांचं मत आहे. खरं तर 2014 साली विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला. तत्कालीन आघाडी सरकारनं 21 मार्च 2013 साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि 25 जून 2015 साली मंत्रिमंडळानं मराठा समाजाला 16% नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण दिलं. त्याचबरोबर मुस्लिम समाजालाही 4% आरक्षण दिलं. फडणवीस सरकारमध्ये हायकोर्टात आरक्षण टिकलं. पुढे फडणवीसांनीही आयोगाच्या धर्तीवर अभ्यास करत कोर्टासमोर बाजू मांडली. मागासवर्ग आयोगाचा अहवालही सादर केला आणि जून 2019ला मराठा समाजाला आरक्षण दिलं.
हे आरक्षण मात्र सर्वोच्च न्यायालयासमोर टिकलं नाही. तोपर्यंत सरकार मात्र बदललेलं होतं. परिणामी मराठा आरक्षण रद्द झालं. राणे समितीच्या आकडेवारीला केंद्रस्थानी मानलं तर महाराष्ट्रात 32% मराठा समाज आहे. तर मराठा समाजातील बहुतांश समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्येच आहे असं मागासवर्गीय आयोगाच्या पाहणीत समोर आलं. असं असलं तरी मराठा आरक्षण कोर्टासमोर रद्द झालं हेही तितकंच खरंय. अशा वेळी जालन्यातील 42 वर्षीय मनोज जरांगेचं उपोषण सुरू झालं. तिथं लाठीमार झाला. त्यानंतर अवघ्या देशाचं लक्ष याकडे लागलं आणि विषय पुन्हा चिघळला. पण मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना जो पहिला पर्याय समोर आलाय त्यामुळे तिढा सुटण्याऐवजी वाढण्याचीच भीती निर्माण झाली आहे. हेही तितकंच खरंय. नावात काय आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजची सर्वात मोठी बातमी मिस केली असं म्हणावं लागेल. बातमी आहे आपल्या देशाच्या नावाबद्दलची. एक देश एक निवडणूक हा विषय ताजा असतानाच एक देश एक नाव या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. आपल्या देशाला इंग्रजीतील इंडिया नावाऐवजी मूळ भारत या नावाने ओळखलं जावं यासाठी मोदी सरकार पावलं उचलत आहे का? तसा प्रस्ताव जे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे संसदेचं त्यात आणला जाऊ शकतो का? हे प्रश्न आज उपस्थित का झालेत? तर याला कारणीभूत आहे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G20च्या डिनरसाठी दिलेली धाडलेली पत्रिका. आमंत्रण ज्या लेटर हेडवर आहे ते लेटर हेडच थेट प्रेसिडेंट ऑफ भारत नावानं नव्यानं बनवलेलं दिसतं आहे आणि त्यामुळेच आजच्या बातमीचा प्रपंच. भारत नावाला अर्थातच लोकांचा विरोध नसला तरी इंडिया नावाचा वापर पूर्णपणे बंद करू नये अशी सूचना शशी थरूर यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात इंडिया हा एक जागतिक ब्रँड बनल्याची आठवण त्यांनी करून दिली. खरं तर भारताच्या राज्यघटनेत सुरुवातीलाच वी द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख केला आहे. तेव्हापासून ही दोन्ही नावं आपण वापरत आहोत. आत्ताच हा बदल करण्यामागे देशातील सध्याचं राजकारण असल्याचं बोललं जात आहे. मोदी विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीला इंडिया नाव दिल्यानं हा निर्णय अस्वस्थ सरकारने फास्ट ट्रॅकवर आणला असा स्वाभाविक प्रश्न उत्पन्न होतोय. याच विषयावर आम्ही सकाळी विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता इंडिया हे देशाचं अधिकृत इंग्रजी नाव बदलून भारत केलं तर तुम्हाला आवडेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. महत्वाची गोष्ट म्हणजे इंडिया नाव वापरणं बंद करून फक्त भारत नाव करावं अशी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात आली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी ती याचिका फेटाळून लावली आणि इंडिया म्हणजेच भारत या घटनेतील वाक्याचा तेव्हा दाखलाही दिला. संसदेत सुद्धा काही खासदारांनी प्रायव्हेट विधेयकही आणले होतं. त्यामुळे हा विषय चर्चेत राहिलाच. तो आत्ताच ऐरणीवर का आलाय आणि या दोन नावांचा काय आहे इतिहास त्यावर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. भारत की है इंडिया शब्द का उपयोग करना छोड़ दे और भारत शब्द का उपयोग करना प्रारंभ कर. 3 दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी आपण आपल्या देशाला इंडिया ऐवजी भारत म्हणायला हवं असं आवाहन आपल्या भाषणात केलं. हम सब लोग इंडिया शब्द का उपयोग करना छोड़ दे और भारत शब्द का उपयोग करना प्रारंभ कर. ऐसे हमारा भारत देश है, सदियों से उसका नाम है जो असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय की यात्रा करता है, तेज की तरफ जाता है, प्रकाश में रत रहता है,
ज्ञान में रत रहता है वो हमारा देश है, उसका नाम भारत है, तो दुनिया में कहीं भी जाएगा तो वो भारत ही रहना चाहिए। G20च्या निमित्तानं देशाच्या राष्ट्रपतींनी इंग्रजी निमंत्रण पत्रिका दिली, ज्यात नेहमीच्या प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख होता। त्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे। मैं एक भारतवासी हूँ, मेरा देश का नाम पहले भी भारत था, आज भी भारत है और कल भी भारत रहेगा। इसमें कांग्रेस को क्या प्रॉब्लम है मुझे नहीं मालूम, वही बताएं, और अगर प्रॉब्लम है उसका इलाज वही ढूंढे। भारत हमारी परिचय है, इसको लेके हम गर्वित है। हम कहते हैं गर्व से कहो हम भारतीय है। तो भारत के नाम को राष्ट्रपति जी ने प्रायोरिटी में ले आया। ये सुन के इसके लिए बहुत खुश होगा, ये मेरा पूरा विश्वास है। या मुद्द्यावरती राजकारण रंगलं नसतं तरच नवल। मोदी सरकार इंडिया नाव काढून टाकणार आणि त्याऐवजी भारत हे एकच अधिकृत नाव ठेवणार असा कयास बांधला जातोय। जुलैमध्ये मोदी विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीला इंडिया नाव दिलं, त्यामुळेच भाजपनं हे अगतिक पाऊल उचलल्याचा आरोपही होतोय। पण हे नाव हटवायचा कोणाला अधिकार नाही, कुणी नाव हटवू शकणार नाही। देशाची निर्मिती असलेल्या नावाच्याबद्दलची अस्वस्थता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना का होते ते मला समजत नाही। अगर किसी पार्टियों का अलायंस इंडिया बन जाता है तो वो देश का नाम बदल देंगे। देश तो 140 करोड़ लोगों का है, किसी एक पार्टी का देश थोड़ी है। कल मान लीजिए इस इंडिया अलायंस ने अपना नाम बदल के भारत रख लिया, तो फिर भारत भी बदल देंगे। फिर क्या भारत का नाम बीजेपी रखेंगे? खरं तर प्राचीन काळापासून आपली ओळख भरत राजाच्या नावावरनं भारत भूमी किंवा भारत वर्ष अशी आहे। साधारण मध्ययुगापासून भारताबद्दल, इथल्या प्रगत संस्कृतीबद्दल बाहेरील लोकांमध्ये कमालीचं औत्सुक्य होतं। त्यातून आधी व्यापार उदीम आणि नंतर आक्रमणं झाली। सिंधू नदी पलीकडनं येणाऱ्यांनी इथल्या लोकांना हिंदू आणि देशाला हिंदुस्तान हे नाव दिलं। तर ग्रीक, युरोप, ब्रिटिशांनी सिंधूला इंडस आणि इंडस वरून देशाला इंडिया नाव दिलं। त्यामुळेच देश स्वतंत्र होताना भारत या नावासोबत ब्रिटिशांनी दिलेल्या इंडिया या नावालाही राज्यघटनेत जागा मिळाली। बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिया हे नाव भारतीय राज्यघटनेत ठेवलं। हरिविष्णू कामत सारखे लोक त्याही वेळेला असं म्हणत होते की भारतवर्ष नाव ठेवावं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आज हे इंडिया हे नाव सर्वत्र रूढ आहे आणि अशा वेळेला आपण ते नाव बदलण्याचं इतकं महत्त्वाची गोष्ट नाही आहे। त्यामुळे इंडिया हे नाव रूढ झालं आणि सगळ्या जगांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ते नाव मान्य झालं। त्यामुळे मला असं वाटतं भारत म्हणा किंवा इंडिया म्हणा, तुम्ही जर भारत नाव बदलायचं असेल आहे तर भारत करा आणि कंसात इंडिया करा, दोन्ही नाव ठेवा असं माझं स्वतःचं मत आहे। नव्या पिढीपर्यंत भारताचा समृद्ध इतिहास फारसा पोहोचत नाही असं आपण नेहमी म्हणतो। अनेक शतकांच्या गुलामगिरीमुळे आलेला एक प्रकारचा न्यूनगंड सुद्धा त्यात अडथळा ठरतो। तो कमी करण्याचं काम मोदी सरकार करतंय। त्याचाच एक भाग म्हणजे इंडिया ऐवजी फक्त भारत हे नाव ठेवणं असू शकतो। 0 आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। आपल्या देशाला अलीकडच्या काळात भारत किंवा इंडिया या नावाने ओळखलं जात असलं तरी प्राचीन काळापासून जम्बूद्वीप, आर्यवर्त, भारतवर्ष, हिमवर्ष, अजनाभ वर्ष, भरतखंड अशा वेगवेगळ्या नावांनी हा समृद्ध प्रदेश ओळखला जायचा। त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे जम्बूद्वीप। वेद पुराणातील सप्तद्वीपांपैकी एक पृथ्वीच्या मध्यभागी जम्बूद्वीप असल्याचं वर्णन। जम्बू म्हणजे जांभूळ वृक्ष मुबलक असल्याने जम्बूद्वीप या नावाने हा प्रदेश ओळखला जायचा। यात भारतवर्षासहित 9 भाग होते। जाणकारांच्या मते आत्ताचा भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्व इराण, आशियातील रशिया, मंगोलियाच्या वाळवंटाखेरीजचा चीन आणि बांगलादेश एवढा जम्बूद्वीपाचा विस्तार होता। दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे भारतवर्ष। वेगवेगळ्या कालखंडातील किमान 3 भरत राजांना याचं श्रेय दिलं जातं। पहिल्या ऋषभदेवांचा मुलगा भरत, राजा दशरथाचा मुलगा भरत आणि महाभारतातील दुष्यंत शकुंतलेचा भरत। या भरत राजाच्या आदर्श राज्यकारभारामुळे या प्रदेशाला भारतवर्ष अशी ओळख मिळाल्याचं सांगितलं जातं।
विष्णू पुराण, मत्स्य पुराण, वायू पुराणातही भारतवर्ष हा उल्लेख आढळतो. ब्रिटिशांनी दिलेल्या इंडियाऐवजी मोठा इतिहास असलेलं भारत हे नावच वापरावं का, यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहूयात. मात्र त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आपला प्रश्न होता की नाव इंडिया की भारत, आणि त्याच्या आधी आपण बघणार आहोत सेलिब्रिटींनी काय आज ट्विट केलेलं आहे. वीरेंद्र सहवाग यांनी म्हटलंय, आगामी विश्वचषकात आपल्या मनात भारत असावा. खेळाडूंनीही भारत लिहिलेल्या जर्सी घालाव्यात, सहवाग यांचं म्हणणं आहे. वीरेंद्र सहवाग हेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी काय ट्विट केलंय बघूया. भारत माता की जय या एका वाक्यातच बरंच काही सांगून गेलेत अमिताभ बच्चन. आता बघूया आपल्या 0 आवरला आलेल्या प्रतिक्रिया. ट्विटरवर संजय घेवाडे, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारणार असेल, देशातील तरुणांना रोजगार मिळणार असेल, देशातील दंगे थांबणार असतील, सामान्य माणूस सुखी होणार असेल तर आमची काहीच हरकत नाही. ट्विटरवरून संदीप गोजे, मग इंग्रजांचं काहीच वापरू नका. ट्विटरवरून ऋषिकेश, मुळात इंडिया म्हणजेच भारत हे आधीच संविधानात नमूद आहे, मग पुन्हा नाव बदलण्याची गरज काय, त्यांनी आधी संविधान वाचलं नव्हतं का. फेसबुकवरून भीमराव कांबळे, बदलण्याकरिता देशात बऱ्याच बाबी आहेत, त्या बदला अगोदर, विशेषतः तुमची मानसिकता बदला. फेसबुकवरून अमोल गायकवाड, भारत हेच नाव आहे आधीपासून. फेसबुकवरून अमोल धर्मे, भारत हे नाव अतिशय सुंदर आहे, इंडिया हे नाव बदलले पाहिजे. फेसबुकवरून भगवान दातार, भारतच हवं, नको असेल तर हिंदुस्तान. इंस्टाग्रामवरून गणेश माळी, बिलकुल नाही, कारण परकीय देशांमध्ये आपल्या भारत देशाची ओळख इंडिया अशीच आहे, त्यामुळे बदलू नका असं म्हणणं आहे यांचं. इंस्टाग्रामवरून अक्षय वालगुडे, नाव बदलण्याने देशाचा विकास होणार आहे का, देशाचा विकास महत्वाचा. इंस्टाग्रामवरून राहुल हिरुळकर, हो भारत हे नाव झालंच पाहिजे, आपण सर्व भारत माता की जय म्हणतो ना, मग इंडिया कशाला. युट्यूबवरून अझीज शेख, इंडिया आघाडी झाल्यानं पोटात कळ आली वाटते. युट्यूबवरून पुढची प्रतिक्रिया कृष्णा जगताप यांची, मूळ प्रश्न बाजूला पडावेत म्हणून भाजपा पुरस्कृत नावे बदलण्याची, जनतेच्या मनात विग्रह निर्माण करण्याची मोहीम सुरू आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 1 मधील पहिल्या कलमात इंडिया आणि भारत अशा 2 नावांचा उल्लेख आहे, त्यामुळे एकच नाव ठेवायचं असेल तर घटनेत सुधारणा करावी लागणार आहे. ते करण्यासाठी लागणारं पुरेसं संख्याबळही मोदी सरकारकडे आहे. 2 नावांऐवजी एकच नाव निवडलं तर तसं करणारा भारत जगातला पहिला देश नसेल. याआधी अनेक देशांनी आपलं नाव बदललं आहे. टर्कीने तुर्कीय केलंय, पर्शियानं इराण केलंय, हॉलंडनं नेदरलँड केलं, तर सिलोनने श्रीलंका, सियामचं थायलंड झालं, तर बर्माचं म्यानमार. त्यामुळे आपण इंडिया ऐवजी फक्त भारत नाव केलं तर आवडेल का, हे आम्ही तुम्हाला विचारलं होतं. काय आहे तुमचा कौल, पाहूयात आपल्या पोल सेंटरला. युट्यूबवर एकूण 44,000 मतं. 78% लोकांचं म्हणणं आहे होय, हा बदल त्यांना आवडेल. फक्त 22% लोकांचं म्हणणं आहे नाही. ट्विटरवर एकूण 4,000 मतं. 51% लोकांचं म्हणणं आहे होय, तर 49 लोकांचं म्हणणं आहे नाही. शशी तरुण म्हणतात ते खरं आहे. इंडिया हा शब्द देशात आणि परदेशात मोठा ब्रँड बनलाय,
त्यामुळे त्याच्या जागी भारत हा शब्द रुजवणं कठीण काम असणार आहे. शेजारच्या सिलोन देशाला श्रीलंका हे नाव रुजवण्यासाठी 40 वर्ष लागली असं सांगतात. आपण आतापर्यंत शहरांचीच नावं बदलल्याचं पाहिलं होतं, पण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचलित असलेलं देशाचं नाव बदलायचं आहे. हे काम खर्चिक सुद्धा असणार आहे. नाव बदलानंतर देशांतर्गत योग्य ते बदल करण्यासाठी तब्बल 14,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं एक परदेशातील रिपोर्टच्या आधारे सांगितल्या जात आहे. मात्र या खर्चाची किंवा या रिपोर्टची पुष्टी मात्र होऊ शकलेली नाहीये. त्याशिवाय इस्रो पासून IIT पासून ते टीम इंडिया, मेक इन इंडिया पर्यंत अगदी छोट्या छोट्या शब्दांची सवय आपल्याला लागली आहे. ती सवय जाण्यासाठीही वेळ लागणार आहे. असं असलं तरी बहुसंख्य भारतीयांना भारत हा शब्द आपला वाटतो, जवळचा वाटतो, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आपल्याकडे जे जे काही उदात्त भव्य होतं त्याच्याबद्दल एकतर माहिती नसते किंवा अर्धवट माहिती असते किंवा राजकारणापायी जातीपातीच्या वादात अडकून ते बाजूला पडलेलं असतं. जगात कोणत्याही देशाकडे नसेल इतका जुना वैभवशाली इतिहास, जगातील सर्वात जुन्या संस्कृती सभ्यतांपैकी एक असलेल्या आपल्या देशाला आता आपण काय संबोधणार आहोत? एक देश एक नाव देणं शक्य होईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित संसदेच्या या विशेष अधिवेशनात आपल्याला मिळतील. भारत आणि इंडिया हे दोन शब्द अनेक वेळा भारतातील विषमता दाखवण्यासाठी वापरल्या जातात. ग्रामीण म्हणजे भारत आणि शहरी म्हणजे इंडिया, किंवा मग आधुनिक शायनिंग म्हणजे इंडिया आणि सांस्कृतिक पौराणिक म्हणजे भारत, अशी सुद्धा दरी अनेक वेळा निर्माण केली जाते. खरं तर देशाचं मूळ नाव हा एक भाग झाला, पण त्या नावाचा गौरवशाली इतिहास सुद्धा आपल्याला परत मिळवता येईल का, हा खरा प्रश्न आहे आणि हीच अपेक्षा आपण करूयात. मोबाईल हा कितीही महत्त्वाचा असला तरीही मोबाईल कधी वापरावा याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. मोबाईलमुळे अपघातांच्या अनेक घटना आपण ऐकल्यात. अशीच एक घटना आज घडली बारामतीत. गाडी चालवत मोबाईल वापरणं हे 2 शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलंय. मोबाईलमुळे बारामती तालुक्यातील जळगावकडे पठार येथील 2 मुलांचा जीव गेलाय. संस्कार खांडेकर, ओमकार खांडेकर आणि रुपेश खांडेकर ही 3 भावंड शाळेला निघाली होती. त्याच वेळी सूर्यकांत धायगुडे आपल्या गाडीतून त्याच मार्गावर प्रवास करत होते. त्यांना फोन आला, त्यांनी तो कॉल उचलला आणि मोबाईलवर बोलत असताना त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यांनी तिघांना धडक उडवलं, ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. नजरहटी दुर्घटना घटी किंवा गाडी चालवताना मोबाईल वापरू नका, अशा अनेक पाट्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या असतात, पण आपण सर्रासपणे अशा पाट्यांकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम इतरांना भोगावा लागतोच. शिवाय अनेक वेळेला चालकांचेही प्राण गेलेत. त्यामुळे एखादा अत्यंत महत्त्वाचा फोन कॉल आलाच तर गाडी रस्त्याच्या कडेला उभी करा, तो फोन कॉल पूर्ण करा आणि मगच पुढील प्रवास सुरू करा. अशानं तुम्ही तुमचा आणि इतरांचाही जीव वाचवू शकता. हीच अपेक्षा तुम्हा सर्वांकडून करते. तुर्तास तुमची रजा घेते, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर बातम्या ऑन द स्पॉट. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.